जेव्हापासून तू या घरात आलीस त्या दिवशीपासून माझी वेदा परत पहिल्यासारखी वागायला लागली. थँक्यू सो मच. काही पण काय ताई, अहो माझ्यापेक्षा ना तुमच्यासोबतच जास्त रमते ती. नाही हो खरं आहे, पण तू आल्यापासून ना माझी चिंताच मिटली आहे. म्हणजे कधी कधी मला टेन्शन येतं की तू नसशील तर वेदाला कसं सांभाळायचं. अहो मायाताई, कसं आहे ना, तुम्ही आजूबाजूला असलात ना तरी सुद्धा वेदाला छान वाटतं. तुमचं किती प्रेम आहे वेदावर. नाही ते आहेच. मीरा, मीरा नाहीये. वाह, हे झालं सोन्याहून पिवळं. चला नर्मदा, तू मीराच्या खोलीत काय करतेस? ते आहेच म्हणूनच मला कळत नाहीये ग. म्हणजे माझी वेदा माझ्या डोळ्यासमोर आहे, पण तिला कुठल्या व्यक्तीने त्रास दिलाय हे माझ्या नाही तुझ्या लक्षात आलं. मायाताई, हे बघा, तुम्ही लग्नाच्या गडबडीत आहात ना, त्यामुळे तुमच्याकडनं सुटून गेलं असेल. काही हरकत नाही. नाही हो बरोबरच आहे, पण तशी मी या घरची ऑफिशियल सून झाले नाही आहे. एकदा ते झालं ना की वेदाला कोण त्रास देतंय हे मी नक्कीच शोधून काढेन. मायाताई, त्या व्यक्तीला ना मोठी शिक्षा झालीच पाहिजे. ऑफकोर्स झालीच पाहिजे. मायाताई, मी तुमच्या सोबत आहे. इतक्याशा लेकराला त्रास द्यायला काहीच कसं वाटलं नसेल त्या माणसाला. मला तर इतका राग येतो ना त्या माणसाचा, समोर आला ना तर मी त्याला सोडणार नाही. करेक्ट आहे, पण त्यासाठी आधी माझं आणि अथर्वचं लग्न पार पडलं पाहिजे. मायाताई, मी काय विचारते तुला, तुझं मीराच्या खोलीत काय काम आहे? मीराला बघायला आले होते. ती आहे का इथे? का? कारण वेदाची काळजी वाटली ना मला. वेदाला तिने झोपवलंय की नाही हे विचारायला आले होते. नाही, तुझं वेदावरती खूप प्रेम याची कल्पना आहे मला, पण वेदा झोपली का नाही हे बघण्यासाठी तू वेदाच्या खोलीत जायला पाहिजेस ना. इथे काय करतेस? झोपमोड झाली असते ना वेदाची, म्हणून इथे आले. तर मीराची पण झोपमोड आणि त्या दोघींमुळे माझी पण झोपमोड. काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? खरं तर माझं चुकलंय. मला खरं तर वेदाच्या खोलीत जायला हवं होतं. चुकून इकडे आले मी. चुकलंच ना जरा. असू दे, बघते मीरा कुठे आहे. आले हा. मी तुम्हाला वचन देते, मी इथे परत येईन, पण आत्ता मला माझ्या वेदाला वाचवायला जाऊ दे तिथून. मुलीचं सोड, तो फक्त तुझा विचार कर. जगातली कुठलीच आई स्वतःच्या आधी आपल्या मुलाचा विचार करते. तू फक्त विचारच कर, तुझ्या हातून कृती होणार नाही. आणि मी तुला सोडणं अशक्य. मला इतका मोबदला मिळाला आहे की माझ्या आयुष्यभराची कमाई होईल
इतकं धन मिळालंय मला. तू काय देणार आहेस मला? तुझ्याकडे आहेस काय द्यायला? पण पण धन सर्वस्व नाहीये ना. आता या क्षणी माझ्यासाठी माझी वेदा माझं सर्वस्व आहे. तिच्यासाठी मला जाऊ द्या. आणि तुम्ही साधू पुरुष आहात. हे असं पैशाच्या लोभाने ना तुम्ही नरकात जाल. त्याआधी भानावर या. तोंडावर मला नरकात पाठवतेस काय? थांब, तुला आता दाखवतोच. नाही 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 नाही, काही करू नका. नाही, मला सोडा, मला सोडा. इथून जाऊ द्या. नको. क्रीम 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 क्रीम. नको नको. येतंय का ध्यानात? नरकात मी नाही, तू आहेस. जिथं आपल्याला भोगावं लागतं ना, तो नरक तुझ्यासाठी हाच आहे. आता पुन्हा जर जीभ चालवलीस याच्यापेक्षा जास्त त्रास देईल. नको 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 नको. Hey!